नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद जगताप. प्राचीन ड्रायव्हिंग स्कूल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण असा व्हिडिओ बनवणार आहोत. बऱ्याच जणांनी मला विचारलं तर बा सर, हँडब्रेकवर गाडी थांबते, आम्ही घरी प्रॅक्टिस करू शकतो का? गाडी थांबते का नाही थांबत? तर मग आपण आज आहे ना ते प्रत्यक्षात बघू, गाडी थांबते का नाही थांबते. म्हणजे तुम्हाला बी त्याच्याविषयी थोडा कॉन्फिडन्स तुम्हाला कळेल तर खरंच गाडी थांबते का नाही थांबते. चला, आता आपण गाडी पार्क केलेली, आपण हँडब्रेक वापरलेला आहे. तर तुम्ही बघू शकता वरती उचललेला म्हणजे हँडब्रेक लागलेला आहे. याची आपल्याला लाईट समोर दिसते, हे पण तुम्ही बघून घ्या. डॅशबोर्ड तुम्हाला ही लाईट दिसती ना, हे हँडब्रेकची लाईट आहे. ही लाईट तुमची हँडब्रेकची आहे, बरोबर. म्हणजे हँडब्रेक लागलेला आहे, गाडी उभी आहे, पार्क केलेली. आता आपण काय करू, गाडी ना चालू करू. सगळं पहिले स्टार्ट करू. आपण गाडी चालू केली, बरोबर. हँडब्रेक लावलेलाच आहे, हँडब्रेक लागलेला आहे. मी काय करा, आपण गिअर टाकला. आता आपण गाडी पुढे घेऊ, बरोबर. आता गाडी पुढे जाते का बघा, हँडब्रेक लावलेला आहे. गाडी पुढे जाणार नाही, गाडी पुढे जाणार नाही, हँडब्रेक लावलेला आहे. इथपर्यंत लक्षात आलं. आता आपण याच्या पुढचं बघू, रनिंग मध्ये हँडब्रेक लागतो का नाही. गाडी चालू असताना हँडब्रेक लागतो का नाही लागत, आपण त्याविषयी चर्चा करू. आता तुम्ही बघितलं, गाडी हँडब्रेक लावलेला आहे, गाडी उभी आहे, हँडब्रेक लावलेलं आहे, तर गाडी पुढे जाणार नाही. पण हँडब्रेक पूर्ण लागलेला पाहिजे. काही जण काय करतात, थोडासा हलका वरती करतात. थोडासा बी तुम्ही हँडब्रेक वर उचलला तरी तुम्हाला हँडब्रेकची लाईट इथं दिसते, ही ऑन होते लाईट. थोडा हलका आहे बा, परत बघून घ्या. थोडासा वरती उचलला, लाईट लागलेली, पण हँडब्रेक प्रॉपर लागलेला नाहीये. पण हँडब्रेक लावताना बटन दाबायचं नाही, डायरेक्ट वर उचलायचं बा, असा आवाज आला पाहिजे. इतका तुम्हाला हँडब्रेक वरती ओढायचा आहे. हँडब्रेक प्रॉपर वरती लागला, हँडब्रेक ओढला, गाडी पुढे जात नाही. हे बघा, मी गाडी परत पुढे क्लच सोडतो, बघून घ्या. परत खाली मी क्लच सोडतोय, गाडी चालू आहे. इकडे बघा, मी क्लच सोडला, बरोबर. क्लच सोडला, गाडी पुढे जात नाही. गाडी पुढे जाणार नाही. ओके. आता रनिंग मध्ये आपण बघू, गाडी थांबते, ब्रेक हँडब्रेकवर गाडी थांबते का नाही थांबते. चला तर मग आता पुढे बघू आपण काय होईल. ओके. पण आता गाडी चालू केली, तुम्ही स्पीड बघू शकता गाडीचा किती. आता स्पीड बघा, 10चा झाला, पहिला गिअर चालू आहे. कारण आपण 0 ते 20 पर्यंत पहिला गिअर वापरतो. आपला 11चा झाला, 12चा स्पीड आहे, बरोबर. 15चा झाला, एवढा स्पीड झालाय 15चा. आता मी हँडब्रेक ओढून बघतो, गाडी थांबते का नाही थांबत. तुम्ही बघू शकता, मी हँडब्रेकवर हात ठेवलेला आहे. हँडब्रेकवर हात ठेवला, गाडी थांबते का नाही बघा. थांबली गाडी, बरोबर. गाडी थांबली. किती स्पीड पर्यंत, 15च्या आसपास. 12 ते 15च्या स्पीड मध्ये गाडी थांबलेली. परत मी तुम्हाला एकदा दाखवतो. हे बघा, परत स्पीड वाढवला आपण. किती स्पीड आहे, 13, 14, बरोबर. आता आपण याला स्पीड 20चा घेतला. थोडं पुढे जाऊ द्या. आता 16चा स्पीड आहे, बरोबर. हँडब्रेक ओढतोय, गाडी थांबली नाही. गाडी थांबली नाही, लक्षात ठेवा. हँडब्रेक ओढला, गाडी थांबली नाही. आता परत मी एकदा सांगतो तुम्हाला, आता समजून घ्या. आपण काय करतो, गाडी शिकवताना, ज्यावेळेस आपण घरच्यांना गाडी शिकवतो, सगळ्यात आधी समजून घ्या. माझं तर म्हणणं असं आहे की हँडब्रेकवर गाडी थांबत नाही. का थांबत नाही त्याचं रिझन समजून घ्या. सगळ्यात पहिले, हँडब्रेक जो असतो तो शेजारी बसणारा माणूस हँडब्रेक ओढतो, शेजारी बसणारा. आणि जो ड्रायव्हिंग सीटवर बसलेला आहे, ज्याला तुम्ही गाडी शिकवताय, तो काय करतो, एक्सिलेटर वापरतो, एक्सिलेटरचा वापर करतो, बरोबर. समोर अचानक समोर कोणी आलं दिसलंय तुम्हाला, एखादी गाडी उभी माणूस आहे, त्यावर तुम्ही हँडब्रेक ओढाल, बरोबर. इथपर्यंत बरोबर आहे ना. आलं घ्या. आता समोर कोणी असेल तरच आपण ब्रेकचा वापर करू, कोणी नसेल तर ब्रेक वापरणार नाही आपण. आता सपोज गाडी चालू केली, पुढे चाललो आपण, चाललो. इकडे बघा, स्पीड वाढलेला आहे. 8चा, 11चा, 11 झाला, 12चा घेतला, पहिलाच गिअर चाललाय. इकडनं समोर शेजारी जो ड्रायव्हिंग सीटवर तो एक्सिलेटर वापरतो. तुम्ही सांगाल एक्सिलेटर सोडून द्या, सोडलं एक्सिलेटर, खाली बघा तुम्ही एक्सिलेटर सोडून दिलं. पण एक्सिलेटर सोडल्यानंतर काय होतं, एक्सिलेटर सोडल्यानंतर ताबडतोब हँडब्रेक वापरला पाहिजे. एक्सिलेटर वापरतोय मी, गाडीचा स्पीड वाढतोय, हळूहळू स्पीड वाढला गाडीचा. एक्सिलेटर थोडं दाबला तरी गाडीचा स्पीड वाढला जातो. स्पीड वाढला, समोर कोणी दिसतंय. आता समजा समोर कोणीतरी आहे, बरोबर. आपण काय करू, समोर कोणी माणूस त्याला गाडी लागणार आहे, त्यावेळेस आपण हँडब्रेक ओढू. गाडी थांबली का नाही थांबली, गाडी चाललेलीच पाहू शकता तुम्ही.
समोर बी बघा दिसती गाडी चाललेली आहे, गाडी थांबत नाही, हँडब्रेकवर गाडी थांबत नाही. परत समजून घ्या, अरे घ्या तुम्हाला मी दाखवतो. परत गाडी चाललेली आहे, चालली गाडी 7चा 8चा स्पीड आहे. समोर माणूस आहे, बघून घ्या, समोर माणूस आहे. इकडे हँडब्रेकवर लक्ष द्या. आता तुम्ही, मी आता हँडब्रेक ओढतोय, हँडब्रेक ओढला, गाडीचा स्पीड कमी झाला, बरोबर, गाडीचा स्पीड कमी झाला. जोपर्यंत तुम्ही क्लच वापरत नाही, आता बघून घ्या, करू आपला स्पीड वाढवला, बरोबर. हँडब्रेक कधी वापरतात की ज्या वेळेस समोरच्याला गाडी लागणार आहे किंवा समोरची गाडी उभी आहे, तुम्ही हँडब्रेक ओढणार आहे. परत समोरचा जो शिकणार आहे त्याला इतकी माहिती पाहिजे का त्यांनी तो एक्सिलेटर सोडला पाहिजे आणि क्लच दाबला पाहिजे. नाही क्लच दाबला पण त्यांनी एक्सिलेटर सोडलेला पाहिजे. त्यांनी एक्सिलेटर सोडला नाही तर हँडब्रेकवर गाडी थांबणार नाही. लक्षात येते का तुमच्या? जोपर्यंत जो गाडी शिकतोय त्याला तुम्ही गाडी शिकवताय, त्यांनी एक्सिलेटर जोपर्यंत रिलीज करत नाही तोपर्यंत गाडी थांबत नाही. परत तुम्हाला सांगतो, आता आपण बघा, आता मी परत तुम्हाला सांगतो, एक्सिलेटर सोडायला पाहिजे. एक्सिलेटर सोडलं पाहिजे म्हणजे तुम्हाला समोरच्याला काय सांगायचंय का एक्सिलेटर सोडा, बरोबर. एक्सिलेटर सोडलं त्यानंतर हँडब्रेक ओढा. पण आता हायवेवर चालू आहे, दुसरा गिअर टाकलेला आहे, 24-25चा स्पीड आहे, दुसरा गिअर टाकलेला आहे. आता मी हँडब्रेक ओढतो, गाडी थांबते का बघा बरं. एक्सिलेटर पण सोडलंय पण गाडी थांबत नाही. गाडीचा स्पीड कमी झाला, बरोबर, कारण एक्सिलेटर सोडलेलं आहे. गाडीचा स्पीड कमी झाला पण गाडी थांबत नाही. गाडी थांबत नाही कारण समोरच्याला लागली नाही पाहिजे गाडी. आता मी तो स्पीड आता वाढवतोय अजून. आता मी स्पीड वाढवतो. आता मी तिसरा गिअर घेतोय, तिसरा घेतला, आपण 30च्या पुढे चाललो. परत मी हँडब्रेक ओढतो, आला घ्या, एक्सिलेटर सोडून दिलंय, एक्सिलेटर सोडून दिलं पण स्पीड किती 30चा आहे. हँडब्रेक ओढलं, गाडी थांबली नाही, गाडीचा स्पीड कमी झाला. पण जो गाडी चालवतोय, जो स्टिअरिंगवर बसलेला आहे, त्यांनी एक्सिलेटर सोडणं गरजेचं आहे, त्यांनी एक्सिलेटर वापरायचं नाहीये. लक्षात आलं? म्हणजे जो ज्याला तुम्ही गाडी शिकवणार आहे त्याला पण थोडस माहिती पाहिजे का तुम्हाला एक्सिलेटर सोडायचं आहे, क्लच दाबायचा आहे. आता बघा, आता आपला 30चा स्पीड चाललेला आहे, मी एक्सिलेटर सोडलं, क्लच दाबला, हँडब्रेक ओढला, गाडी थांबत नाही. गाडी चाललेलीच आहे पुढं, गाडी थांबणार नाही. त्याच्यामुळं घरी गाडी शिकवायची रिस्क घेऊ नका. आला ह्या प्रॉपर ड्रायव्हिंग स्कूलला जाऊनच गाडी शिका, कारण त्यांच्याकडे पण कंट्रोल असतो. जोपर्यंत तुम्हाला व्यवस्थित तुम्ही क्लच ब्रेक ऑपरेट करत नाही तोपर्यंत ड्रायव्हिंग स्कूलवाले कंट्रोल करतात. एक वेळ ज्यावेळेस तुम्ही स्वतः कंट्रोल करायला लागतात त्यावेळेस ड्रायव्हिंग स्कूलवाले क्लच ब्रेक ऑपरेट करत नाही. लक्षात येते तुमच्या? स्पीड वाढवलाय, बरोबर, तिसऱ्यापर्यंत लक्षात आलं. मी आता 4था टाकला, स्पीड वाढवलाय, बरोबर, 4था गिअर आहे. मी आता 40च्या पुढे स्पीड घेतो, 40च्या पुढे स्पीड घेतो, बरोबर, 40च्या पुढे स्पीड गेला, 4था गिअर आहे, बरोबर, 4था गिअर आहे. मी एक्सिलेटर बी वापरत नाही, एक्सिलेटर वापरत नाही, फक्त हँडब्रेक वापरतोय. काय करतो? हँडब्रेक ओढतो. बघूया, मी हँडब्रेक ओढला हँडब्रेक, गाडीचा स्पीड कमी झाला पण गाडी थांबत नाही. आपल्याला गाडी थांबवायची आहे. काय करायचंय? गाडी थांबवायची आपल्याला. कोणाला समोर लागली नाही पाहिजे. आपण ब्रेकचा वापर कधी करतो? ज्यावेळेस समोर कोणी दे. आपण काय अर्ध्या किलोमीटरच्या पुढे आपण म्हणजे असं 200 मीटरच्या इथून आपण ब्रेक नाही वापरत. समोर कोणी आला तरच ब्रेक आपण वापरू, बरोबर की नाही? याच्यामुळे काळजी घ्या, काळजीपूर्वक गाडी चालवा, लक्षपूर्वक गाडी चालवा. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्राची ड्रायव्हिंग स्कूलला सबस्क्राईब करा. ओके. तुमच्या प्रॉपर लक्षात आलं असेल की हँडब्रेकवर गाडी थांबत नाही आणि तसा शक्यतो प्रयत्नही करू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्राची ड्रायव्हिंग स्कूलला सबस्क्राईब करा. तुमचे काही कमेंट्स असतील, काही अडचणी असतील तर जरूर कळवा, शेअर करा.